काय गे, मला न विचारताच इथं किचन मध्ये आलीस का? अरे भाऊ, मोठ्या मालकाने तुम्हाला सांगितलं, तुमच्या डोक्यात आलेलं नाही का अजून? तुम्हाला विचारायची काही गरजच नाही आता. ठीक आहे ठीक आहे, आता तू सांभाळ किचन. पर हितलं तुला काय भी काम जमत नाही हे पटवून देतो का नाही बघच. अरे दादा, म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? ए, तुझी चिवचिव बंद कर, कळलं ना? मी बघीन माझं काय करायचं ते. तर तुम्ही समदे ध्यानात ठेवा, हरीनं केलेली एक चूक आयुष्यात पुन्हा तो परत करत नाही. अरे दादा, हा जो गुण आहे ना तुमच्यामध्ये तो लय भारी आहे बर का. म्हणून तुम्ही केअरटेकर झालेले दिसतायत या घरची. मंजू, छोट्या मालकांना दूध दे. ए, मंजू काय मंजू? हा, ती किती राबणार? तू नेऊन दे, कळलं ना? आणि मला समद्यांची काळजी घ्यावी लागते. हा, जा तू नेऊन दे, चाल. ए, नीट हात चालव ग. आणि तू काय इथं करतेस? नाही, मला आता काहीच काम नाहीये. तुम्ही सांगा ना काय काम आहे ते. आता तुम्ही केअरटेकर आहे म्हटल्यावर तुम्हीच काम सांगणार. मला काम सांगा, मी करते बघ. बर, तू ते. आज वाड्यावर पण खूप काम आहेत आणि पंचायतीमध्ये सुद्धा. कार्यकर्ते येणार आहेत पक्ष नोंदणीसाठी. रावसाहेब स्वतः जाणार आहेत त्यांच्या स्वागताला. तेव्हा त्यांनी सांगितलंय आणि प्रतापनीही सांगितलंय, त्यांच्या चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था तिकडेच करायची. जी कर जी. हो, करू काय? केअरटेकर मी आहे ना, म्हणजे म्या करून घेतो ते. तुम्ही काय बी काळजी करू नका बाईसाहेब. लवकरात लवकर सगळं पाठवायचंय तिथे. अहो बाईसाहेब, एकदा सांगितलं ना, मग काय बी काळजी करू नका. अहो, माझ्या डोक्यात ना मस्त आयडिया आली आहे नाश्त्याची. हा, समजा करतो आणि घेऊन जातो मी तिकडे. हा, तुम्ही काय बी काळजी करू नका. ठीक आहे. ओ अरे भाऊ, काय तुमच्या डोक्यातला आम्हाला पण करू दे. तशी तयारी करायला बरं ना. आलोच मी. तुम्ही इथे कशा काय? अहो, हे काय, दूध घेऊन आली आहे. या ना या ना, खूप दिवसांनी तुम्ही इथे आलात, त्यामुळे बसा ना इथे, बसा. हो हो, जरा शांत व्हा. मी काय वाडा सोडून नव्हते गेले. हो, ते माहितीये मला, पण तुम्हाला हे माहिती नाही की तुम्ही इथे आल्यामुळे मला किती आनंद झालाय. तो तुमचा आनंद दिसतोय, पण त्यावर थोडा ताबा ठेवा आता. का? अहो, का म्हणजे घरात कोण आलाय ठाऊक आहे ना ग. आणि बाईसाहेब काय म्हणाल्या ते विसरलात का तुम्ही? पण ही माझी खोली आणि रावसाहेब त्यांच्या खोलीत आहेत. दूध, तुम्ही दूध पिऊन घ्या. पण एका अटी. काय? तुम्ही जर तुमच्या हाताने मला छोटे मला आता एवढ्या दिवसानंतर इथे आल्यावर काहीतरी दंड वसूल केलाच पाहिजे ना. अहो, काय? चला माझ्याबरोबर आतमध्ये. नाही म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम असेल तर ते झाल्यावर आपण बोलू. म्हणजे मला एवढंच विचारायचं होतं की तुम्ही प्रतापला घेऊन मीटिंगला गेला होता, तर कशी झाली मीटिंग? म्हणजे आपलं काही बोलणं झालं नाही ना आल्यापासून, म्हणून विचारलं. हो, मला त्या संदर्भात प्रतापरावांशी थोडी चर्चा करायची होती. प्रतापराव, तुम्हाला म्हटलं ना आता. तुम्ही काय बोलू नका, मी बघतो. आलो आलो. प्रताप, अहो किती वेळ? बरं ऐका, आपली जी मीटिंग झाली त्याप्रमाणे आपण विभागातल्या सगळ्या
सगळ्या शाखा प्रमुखांना सगळ्या कार्यकर्त्यांना झाडून बोलवलेलं आहे. त्यामुळे त्यांची तिकडे व्यवस्थित बडदास्त ठेवली जायला पाहिजे. आलं लक्षात ना? त्यांना काही कमी पडतं कामा नये, कारण ते खुश तर मतदार खुश. हो, ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा, मी करतो बरोबर. आणि आपला नवीन केअरटेकर कुठे आहे? हा? त्याला पण लावा कामाला. चला, मी होतो पुढे, तुम्ही या आवरून. हो ठीक आहे. काय गेले गेले ना? आता? आता तुम्ही दूध पिऊन घ्या, दूध घालून. रमा रमा एवढे कांदे, एवढ्या कांद्यांचं काय करायचंय? चिरायला आणले. दे का, पाणी दे. काय तिथं पंचायत समितीत बरेचसे कार्यकर्ते येणार आहेत ना मग, त्यांना आपण एक कांदा भजी द्यायची. काय कांदा भजी मला लय आवडते हो. कामाला लागा, कामाला लागा. हरी भाऊ राहू दे, आम्ही करतो. ए सांगितलं ना तुम्ही काय करायचं नाही, कळलं ना? तुम्हाला जे सांगितले ती कामं करा तुम्ही. कांदा म्या चिरणार आणि रमा. म्हणजे तुम्ही रमाला मदत करणार आहे की रमा तुम्हाला मदत करणार आहे? नक्की? ते आमचं आम्ही बघू. हा, तुम्ही तुमच्या कामाला लागा. चला. मी प्रत्येक घाणा तळून झाला ना की चव घेऊन सांगणार कशी झाली भजी. अशी पण तुझ्याकडनं कामाची अपेक्षा नाहीच आहे आम्हाला. जरा गप्प. ए मी काम करणार होते पण मला ते कांद्याची ॲलर्जी आहे ना म्हणून करत नाही. बंद कर तुझी चिव चिव. चला कामाला लागा पटापट. आणि तू गे, तू काय उभी आहेस? चल हात लाव लवकर, चल गे लवकर. ए रमे, हो. चल लवकर कांदे कापून घे. आता कोणाचा फोन वाजला? अरे छोटे मालक. हा छोटे मालक. नाही नाही तुम्ही काळजी करू नका, म्या बघतो ते. वय वय, नाही नाही इथली कामं उरकतो म्या पहिलं तुमचं काम करतो ते. वय वय वय. ए रमे, एक कांदे तेवढे पटापट कापून घे. छोट्या मालकांचा फोन आलता, त्यांनी एक काम सांगितलंय, तेवढं मी करून येतो. तोपर्यंत हे कांदे समजे चिरून ठेव, कळलं का? मला वाटलंच होतं अरे बा अर्ध्यातनं काम सोडून जातात म्हणून. हे बघ, पक्षाचे सगळे कार्यकर्ते येणार आहेत, त्यामुळे या यादीमध्ये जे काही लिहिलंय ते न विसरता कार्यक्रमाच्या ठिकाणी 1 तास आधी घेऊन ये. समजलं? छोटे मालक, आता ही तुम्ही यादी बनवून दिली म्हणून एकदा का मला सांगितलं ना की आपल्या टक्कुऱ्यात समज फिट होते. तुझ्या डोक्यामध्ये जे आहे ना ते बाहेर काढून ठेव. आणि त्या यादीमध्ये जे लिहिलंय ना ते फिट कर आणि तेच घेऊन. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही मला सांगितलं ना. तुला सांगितलं हेच टेन्शन आहे मला. आणि एक गोष्ट लक्षात, ह्या कार्यक्रमाला रावसाहेब स्वतः येणार, त्यामुळे कुठलीही चूक होता कामा नये. मालक मी तुम्हाला सांगितलं ना, निश्चिंत राहा. या घराचा केअरटेकर आहे म्या. तसं समजासनी मी कामं समजावली आहेत. परत एकदा सांगतो आणि तुमच्या कामाला लागतो. तुम्ही पोचायच्या आत ये समजा सामान पोचलेलं असेल. येतो. रमा, हो, सहन करण्याची पण मर्यादा असते अगं. आता आपण आपल्या घरी काही कांदे चिरत नाही वय. अगं चिरतो पण एवढे. त्या हारीने एवढे सगळे कांदे तुला चिरायला लावले आणि स्वतः गेलाय पळून. अगं सहन करायचं पण किती एवढं? कसं आहे आई, चांगली भजी खायची तर एवढा त्रास सहन करावा लागेल ना. सुमे गप ग जरा. रमा, तुला शिक्षा दिल्यागत वाटायला लागले ग मला. अगं मामी, असं काय बी नाहीये बघ. नाही असंच आहे. माझ्यामुळे शिक्षा झाली आहे तुला. मीच आणलं ना इथं कामाला तुला. त्या हरिभाऊनं तुला काही बोलायचं असेल तर बोलता पण येत नसेल. बाईसाहेबांना काही सांगावं असं वाटत असेल तर माझ्याकडे बघून सांगत पण नसशील. अगं मी काय. तर काय नाही, उद्यापासून इथं कामाला यायचंच नाही आपण. म्हणजे तू इथं यायचं नाही कामाला, आपण तुझ्यासाठी दुसरं काम बघू. ते तर असं करतेस का?
आत्ताच चल, आत्ताच काम सुरू, चल चल उठ. अगं मामी असं काय करतेस? एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढे कार्यकर्ते येणार आहेत, समजा ठरले आणि असं हातात घेतलेलं काम अर्धवट सोडता येते वय. अगं काय बी झालं ना तरी कार्यक्रम चांगला पार पडला पाहिजे. हा बरोबर रमा तुझं. कसं आहे, कांदा भजी चांगली झाली ना तर कार्यक्रम भारी पार पडल. कांदा भजी चांगली नाही झाली तर कार्यक्रम पार पडल. एक रट्टा गेला. दादा राया छोटे मालक, तुम्हाला हवायचे काही? हरीने हे काम तुम्हाला सांगितले? हा ना जी, ती एवढं कांद्याची रळ सांगितली त्या- हा, हरिभाऊनेच सांगितलं मला भजा करायला. बरं चांगलीच गोष्ट आहे ना, समजा कार्यकर्त्यांना आवडेल बघा. म्हणून मी म्हंटल पटकन बनवते. होईलच आता, मी बनवून पाठवते. एवढे कांदे चिरताना तुम्हाला त्रास नाही होणार? हो, त्यात त्रास कसला आलाय आणि हे काय आता होईलच, होतच आलंय. रमाव, पण तुम्ही एकट्या. हो छोटे मालक, आता एवढे कार्यकर्ते आहेत म्हटल्यावर एवढे कांदे चिरावेच लागतील ना. आणि कांदे चिरायला काय बी पर्याय नाही. आई, हा हरी अति करायला लागला? नाही, त्याच्याकडे एकदा बघावंच लागेल मला. त्याला चांगला दम भरतो आणि नाही ऐकलं ना तर. प्रताप, जरा शांत राहा तू. आई, कसा शांत राहू? हरी कसा वागतोय समजतंय ना तुला? अरे सगळं समजतंय मला. अगं समजते तरी तू असं बोलतेस. त्या रमा विचार सहन करतात म्हणून काय करत चाललाय? आता कोणासाठी रमा सहन करतेय? तुझ्यासाठीच ना. हे बघ, मला सगळं समजतंय आणि सगळं कळतंय. त्या हरीला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. पण मला कौतुक वाटतं ना ते रमाचं. खूप पेशन्स आहेत तिच्यात. अगं, त्यांच्यात पेशन्स आहेत म्हणून ही गोष्ट आपण सोडून तर नाही ना देऊ शकत. आणि त्या हरीचा रुबाब किती दिवस सहन करणार आहेत त्या? नाही, त्या हरीला मी सोडणारच नाही. हे बघ प्रताप, रावसाहेबांच्या नजरेत येईल असं काहीही वागू नकोस, समजलं? रावसाहेबांसमोर तो खेळ खेळतोय, खेळू देत. अगं पण त्याला हे समजत नाहीये की त्यांनी खणलेल्या खड्ड्यामध्ये तोच पडणार आहे. मग आपण कशाला धक्का द्यायचा? तुम्ही कशी झाली ग भजी? मस्त झालेत, मला आवडलेत. पण कार्यकर्त्यांना आवडतील की नाही माहित नाही बे. नाही, तुला आवडतात की नाही आवडते कोण विचारते? आणि कार्यकर्त्यांना भजी आवडतात की नाही त्यांनी खाल्ल्यानंतरच कळलं आम्हाला. आणि त्यांना भजी तेव्हा खायला मिळतील जेव्हा तू तुझं खाणं थांबवशील आणि इथनं भजी बाहेर जाऊ देशील. म्हणजे तुला काय वाटतंय ही सगळी भजी मी खाणार आहे? हा? अगं मी आपली फक्त चव पाहत होते, बाकी काय. चिवचिव बन, चिवचिव बन. हा, कामाला लागा पटापट. हा, बघू काय केलंय. कशी आहे? भारी आहे ना? हा, ठीक आहे ठीक आहे. बरे रमे, बाय. समजा भजा बनवा पटापट. हा, मला मोठ्या मालकांनी काम सांगितले ते उरकून येतो. आणि समजा झालं की तू स्वतः नेऊन दे तिकडं हापिसात, कळलं ना? बाय, ठीक आहे. रमे, तूच जा द्यायला. नाही बरं आहे की नाही, म्हणजे कसं पाय मोकळे करता येतील ना तुला. फिरून ये मस्त. हा म्हणजे मला जायचंच होतं तसं बी. माझं एक काम होतं. मग ह्या भज्या देऊन आले की तेव्हाच करून येते हा ते काम. हा जा, आणि सावकाशी आहे, घाई नको करू. आता इतक्या गडबडीत हिचं कसलं काम काढले की ना? काहीतरी गडबड दिसते. हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे बरं. काय रे, काय हरिभाऊ, कुठं हरवलात? लय काम करतो ना म्या, म्हटल्यावरती सगळं लक्ष ठेवा पाहिजे ना कामावरती. आणि काय मोठ्या मालकांचा खास कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे म्हटल्यावरती जातीने लक्ष द्यायलाच पाहिजे ना. काय काय राहिलं न ग ना? खरंय. आता बघाच माझ्या मुकुटात म्या सवता कसा काय मानाचा तुरा रोवतो ते. आता एक काम कर, ती जी यादी पाठवली ना वा, हा ती समधी तयार ठेव. काय म्या येतो रे न्यायला. हा, आणि एक लक्षात ठेव, रावसाहेबांचा कार्यक्रम आहे
तेव्हा हे नाही ते नाही अजाबात मला चालणार नाही, कळलं? हा चला तर ठेव फोन. अरे हा त्याला पण फोन करायचा आहे ना का? तुला ते हार फुलं आणि पुष्पगुच्छ सांगितली होती, तयार आहेत का? हा? काय आहेत ना? हा मग ती तयार ठेव, मी येतोय न्यायला, कळलं ना? हे समजा तर पोचल तिथं, पण इथं मला रमावर नजर ठेवली पाहिजे. ही कामगिरी लय मोठी आहे. आज काहीतरी हाती लागणार माझ्या. अरे हो, लई चांगले दिस चालू झालं रे तुझं. हा व्यवस्थित घेतलं ना? बरे मंजू, रमा, तिकडं गेल्यावरती पहिला चहा तयार आहे का नाही ते बघा, कळलं ना? मग ते भसा भसा येऊ नाश्ता देऊ नका, कळलं का? पहिला नाश्ता त्यांना करू देत, मग चहा द्या, कळलं? वय आता निघा, मला इथं लय काम आहे, ती उरकतो आणि येतो. जा निघा. एक काम कर, तू हे घेऊन पुढे जा. आलेच वय. माझी कंबर आहे, मेलो रे मेलो. भाई मिळालं नाही अजून. गेली रे माझी कंबर, गेली. अरे रस्त्याच्या मध्ये चालला ना तर मारालच. माझा पार सोड. एक काम करा, इथं रस्त्याच्या बाजूला पडा, रस्त्याच्या मध्ये नको, मी जातो. अरे अरे मला अरे उचल की. अरे इथं रस्ता कुठं सोडतो? अरे कुणीतरी उचला रे मला. अरे अरे दादा, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? समजे कार्यकर्ते जमलेत, पण ते हरिभाऊचा काही पत्ताच नाहीये आणि त्याने काही व्यवस्था बी केलेली नाहीये. आता काय करायचं? ठीक आहे, तू जा, मी बघ. तेव्हा लक्ष ठेवायचं सगळ्यांनी. हा, कार्यकर्त्यांकडे व्यवस्थित. बोलायचं. तर मग आता बाहेर कार्यकर्ते आलेले आहेत, नोंदणी सुरू करा पटकन. हा चला, शुभश शीघ्रम. हो या. रावसाहेब, सगळे कार्यकर्ते आले, हरी अजूनही आलेले नाही. त्याला हार आणि पुष्पगुच्छ आणायला सांगितलं होतं आणि अजून काही यादी दिली होती, त्यांनी काहीच केलेलं नाही. काय सांगायचं आता? नाही, मी त्याला फोन लावतो. हे बघा, आता त्याला फोन लावत बसू नका, तुम्ही स्वतः जा आणि ते करून घ्या. हो. छोटे मालक, रमा, तुम्ही हरी कुठे आहे? हरिभाऊ कुठे ते माहित नाही, पर चहा आणि नाश्त्याची समधी व्यवस्था करून ठेवली. तुम्ही सांगितलं तर कार्यकर्त्यांना सांगू का नाश्ता करायला? अहो पण प्रतापराव, अजून ते पुष्पगुच्छ हार तेही आणायचे राहिलेले आहेत. मालक, ते समजा मी घेऊन आली सोबत. हे काम सुद्धा तुला हरीने सांगितलं? नाही, हरिभाऊंनी नाही सांगितलं. मी फक्त भजे घेऊन येत होते, पर रस्त्यात कळलं सगळे दुकानदार दादा हरिभाऊंची वाट बघत होते, म्हणून मी म्हंटल उगाच उशीर नको व्हायला, म्हणून समजा सामान मी आज घेऊन आले. बरं झालं तू तरी डोकं चालवलंस. कार्यकर्ते कोळंबलेत, कार्यक्रम लवकर सुरू करूया. चल. बरं झालं तुम्ही आला. रावसाहेब आहे तिथं. माहितीये मला, मी फक्त हेच सांगायला थांबलो. रावसाहेब, कार्यक्रम लय भारी झाला. सगळी लोक येऊन नोंदणी करत होते. कार्यक्रम तर छान झालाच, पण लक्षात ठेवा,
नोंदणी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपलं 100% योगदान दिलं पाहिजे पक्षासाठी. रावसाहेब ते तुम्ही आमच्यावर सोडा, आम्ही बरोबर करतो सगळं. महत्वाचं म्हणजे यावेळी भजी लई भारी होती. आणि हा, इथून पुढचे समजे कार्यक्रम दणक्यात करू रावसाहेब. चला येतो. या, धन्यवाद. हा देतो चला. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. मोठे मला एकदा मला माफ करा. एक शब्द बोलू नकोस. युसलेस. एक जबाबदारी पार पडता येत नाही तुला नीट. कुठं होतास तू? अहो मोठे मला मी इकडे येतच होतो, पण अहो माझं ग्रहच फिरलेत ना का, आता काय सांगायचं. नाटक आहे तुझी ही सगळी. लायकी नसताना तुला ही जबाबदारी दिली. तू वाड्यावर ये, मग बोलू आपण. चला येतो आम्ही. मोठे मला हरिभाऊ, अहो कुठे होता तुम्ही? समजे वाट बघत होते तुमची. ते लई कामं होती ना, मग ती करत होतो आणि मग भाई आता कसं वाटतंय? कसं वाटतं म्हणजे? याला काय झालंय? अहो प्रताप दादा, मगाशी ह्यांचा लपून छपून पाठलाग करत होते आणि ह्यांचा पाठलाग करताना त्यांचं जराही लक्ष नव्हतं. रस्त्यात चालत का बागेत याचं पण त्यांना भान नव्हतं. आणि आले ना माझ्या फटफटी समोर, असली बेकार ठोकर लागली ना, पडलेच ना, उठेच ना भाई. जरा तब्येतीची काळजी घ्या काय, आणि डॉक्टरकडे जा. चल, जम.